महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरेच्या मेंदूचा फिल्ट्रेशन टँक झालाय बंद आणि त्या अवस्थेत नेहमीप्रमाणे त्याला साथ द्यायला येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने आणि विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. अगं नाही नाही, अगं नाही, अजून बेशुद्धच आहेत ग ते. नाही अगं, अगं डोक्यावर पडलेत ना ते. अगं नाही, तर तसं नाही ग. अगं ते कॉमेडी शो मध्ये ऍक्टर म्हणून काम करतात ना, तिथे जसे पडले ना तसेच पडले ते. हो हो सांगते मी. अगं काय झालं, आम्ही ना बाईक वरून जात होतो तर समोरच्याने हॉर्न दिला तर ह्यांनी बाईकवरच, चालू बाईकवरच, अरे बाप मरतो काय मी, असं केलं आणि पडले. नाही नाही, मला नाही लागलं, मी 6 वेळा बाउन्स झाले. नाही, आणि 6व्यांदा एका सायकलवाल्यावर पडले. नाही त्याचं माहित नाही काय झालं. हो पण नाही ना ग, अजून नाही शुद्धीवर आले. मला ना खूप टेन्शन आलंय. आता डॉक्टर आल्यावरच कळेल ना काय हो, काय बाकी माझ्या कर्माचे भोग आणि काय. हॅलो. हा नाही नाही, अरे जास्त काही नाही झालं रे. नाही नाही, तू आधी ऐक, उगाच काळजी करू नको. ऐक, नाही छोटासा ॲक्सिडेंट आहे रे. मग उगाच काळजी करशील आणि सगळ्यांना सांगत फिरशील. मी फक्त सायकलवर होतो, हा, आणि समोरून बाईक आली. ऐक ना, बाईकला मी नाही धडकलो, बाईकवरची बाई माझ्या अंगावर पडली आणि मला मुका मारला. हां नाही तेच, आता ते एक्सरे काढले, ते डॉक्टरांना दाखवतो आणि निघतो. हां हां नाही तेवढंच काम आहे. सॉरी सॉरी सॉरी. सेम धक्का. एक्सक्यूज मी, हा तुम्ही वनिता, तू भोजा, तू इथे काय करतेस? माझ्यासोबत तू इथे काय करतोयस? अगं काय नाही, एक छोटासा ऍक्सिडेंट झाला, मला थोडा मार लागला म्हणून मी आलो. काही लागलं? नाही 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 नाही, मला जास्त नाही लागलं. मी सायकलवरूनच जात होतो, समोरून एक बाईक आली हा. आणि बाईकवरची बाई माझ्या अंगावर पडली म्हणून मला मार लागला, एवढंच. बापरे, तू होतास? म्हणजे मीच पडले तुझ्या अंगावर. सॉरी सॉरी सॉरी. काय? म्हणजे ती बाईकवरून माझ्या अंगावर पडलेली बाई तू होतीस? हो सॉरी. तरीच म्हटलं, त्या मुक्या मारामध्ये आठवणीचा ओलावा कसा होता? वनिता, तू कशी आहेस? तू सुखात आहेस ना? हो हो, हा? खरं खूप सुखात आहे. खरं तर नाहीये सुखात. म्हणजे याच्यासोबत लग्न करून कोण सुखात राहील ना. नाही नाही, पण खूप सुखात आहे. लग्न करताना वाटलं नव्हतं एवढा मोठा फेमस ऍक्टर होईल, पण आता खूप मोठा फेमस ऍक्टर झालाय. गौरव मोरे म्हणून सगळेजण ओळखतात. हा तुझा नवरा आहे? हो, आता सोडू पण नाही शकत ना, फेमस आहे. म्हणजे वनिता, तुला माझी आठवण येत नसेल ना? नाही भोजा, मला तुझी खूप आठवण येते रे. नाही वनी, विसरलेस तू. नाही भोजा, मला खरंच खूप आठवण येते तुझी. खरंच? पण आता काहीच करू शकत नाही, माझं लग्न झालंय रे. ऐक हे, ऐक गौरव, ऐक डॉक्टर 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 गुजराती, डॉक्टर डॉक्टर कुठे? डॉक्टर गुजराती, डॉक्टर गुजराती, डॉक्टर गुजराती. क्या हुई छे? डॉक्टर बघा ना. मी कोण आहे? हा? हा कोण आहे?
तू कोण आहे आणि मी मी इथं काय करतोय हा डॉक्टर हे असं का बोलतायत? हे ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झालं. म्हणजे काय झालं? काय झालं? स्मृतिभ्रंश. मेमरी लॉस झाला यांचा. मिसेस मोरे सांभाळा स्वतःला. काळजी घ्या. वने तुझ्या लक्षात येते का? काय? त्या काय म्हणाल्या? काय? त्या म्हणाल्या तुझ्या नवऱ्याचा स्मृतिभ्रंश झालाय. हा मग अगं मेमरी लॉस. मग तो सगळं विसरला आहे. अगं हीच संधी आहे आपल्याला पुन्हा एकत्र येण्याची. अपघातानं आपल्याला संधी दिली आहे. हाच नियतीचा संकेत आहे वनिता. मी आजही फक्त तुझीच वाट बघतोय. शपथ. नाही बोझा, मी माझ्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत आता मी. खरं तर करू शकते. नाही नाही, पण मला त्याला धोका नाही द्यायचा. मला शपथ त्याला धोका नाही द्यायचा. अगं पण वने आपण त्याला फसवत नाही आहोत. पण धोका कसं म्हणता येईल? नाही आपण त्याला फसवणार नाही आहोत. वने विश्वास पण- ठेव. आपण त्याचा सांभाळ करू. आपण त्याचा सांभाळ करू. विश्वास ठेव माझ्यावर. पण तो आता फेमस झाले, सगळेजण ओळखतात त्याला. तू थांब. मी सांभाळतो. तू थांब. बाबू कसं वाटतंय आता? बरं आहेस ना बाबू? बाबू कोण बाबू हं? कोणाचा बाबू अरे बाबू, अरे मी तुझा मालक. माझा मालक हा ही बघ, ही माझी बायको, तुझी मालकीण. तू आमच्याकडे घरगडी म्हणून कामाला आहेस ना? मी तुमच्याकडं घरगडी म्हणून कामाला आहे हो. काय सांगतायसा अरे असं काय करतो? हो बाबू. बस इथं. अहो मी तू बस. तुमच्या घरला घरगडी म्हणून इथं नाही मालक इथं नाही, नाही नाही, तू बस. इथं नाही बरं बोलत. बस बाबू. बाबू तुला आठवतंय? काय अरे नाही का, त्या रात्री खूप थंडी होती. 3 कुत्री आणि तू दाराबाहेर कुडकुडत बसला होतास. हो, मग मी त्या कुत्र्यांना आतमध्ये घेतलं. आणि मला नंतर तुला पण आतमध्ये घेतलं, तुझी दया आली म्हणून. होय का हो. म्हणजे तुम्ही माझा मालक आहेसा हो. मला नाही अरे असू दे ना. मालक. तू आमच्याकडे काम करत होतास आणि मागच्या आठवड्यात तू पडलास हाय. म्हणून तुला इथे घेऊन आलो. आणि तुझ्या डोक्याला लागलेलं म्हणून तुला काय आठवत नाहीये. होय का हा. म्हणजे तुम्ही माझा मालक आहे मालक आहे. मालक पाया पडतो मला हा? तुमच्या पाया पडतो अरे. मालकीन भाई तुमच्या बी पाया नाही, पडतो नको. नाही हो, तुमचं लय उपकार आहे ती माझ्यावरती. माझ्या कातल्याची चप्पल करून तुम्हाला घातली पाहिजे हो. हा मालकीन भाई तुम्ही तर अख्खा पाय घालून बसाल त्याच्यात होय का नाही बघितलंस, जरा सोयीची भाषा मिळाली की ह्याला सगळं सुचायला लागतं. माझा मालक आहे तुम्ही हो होय 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 माझा मालक हो. मालक हा? भेट- एकच मिनिट. हा मालक मला बघितलंस वने, सगळं पटतंय त्याला. हा आपण त्याला गावी नेऊ आणि गावच्या घरी ना घरगडी म्हणून कोंडून ठेवू. कोणाच्या लक्षात येणार नाही. अरे नको घाबरू, तुम्ही आहे ना. काय घाबरू नको. हा? गौऱ्या 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 माझ्या भावा. गौऱ्या काय झालं तुला यार? गौऱ्या कसं आहेस तू आता? हे कोण आहेत हा, हे कोण आहेत मी बघ- अरे गौऱ्या असं काय करतोयस? अरे गौऱ्या मी तुझा जीवश्य कंठश्य मित्र खांडेकर. कोण खांडेकर गौऱ्या यार असं काय करतो? लहानपणापासून आपण एकत्र आहोत. लहानपणापासून एकत्र एकांकिका केल्या. मी लेखक दिग्दर्शक, तू अभिनेता असायचास. कित्येक प्राइज जिंकलो आपण. ते नाही का एकांकिका जिंकल्यावर आपण स्टेजवर जाऊन डान्स करायचो. ए बच्ची ए जिंकलो आपण नाही का? बच्ची हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला नाही नाही बच्ची बच्ची कुठेतरी ऐकायचं वाटतंय बच्ची बाबू नाही बाबू नाही मला पण नाही मला पण इथे बस मला की मला ना कुठेतरी बच्चे आहे ना ऐकायसारखं वाटतंय नाही, ए, पोलीस! बस मला ऐकल्यासारखं नाही बाबू, बच्ची नाही बाबू, बच्ची नाही, मच्छी. बच्ची तू पडलास ना तेव्हा मच्छी बनवत होतास. हो, मांदेलीवरतीच पाय घसरून तू पडलास. होय का मालक? बच्ची नाही, मच्छी मच्छी. हा, हे माझं मालक बरोबर बोलते ते हे काय करताय? मालकीन बाई, हे त्याला असं का सांगताय तुम्ही? खंडेकर मी तुमच्या पाया पडतो. त्याला कसलीच आठवण करून देऊ नका. गौऱ्याची मेमरी गेली आहे. काय? गौऱ्याची मेमरी गेली. मेमरी गेली आणि तुम्हाला कसं सांगू, माझं आणि गौऱ्याच्या बायकोचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. हो काय बोलतोय? खरं सांगतो, या अपघाताच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा भेटलोय. खरं सांगतो. आणि वनिता आहे ना गौरवकडे सुखी नाही हो, म्हणून आम्ही एकत्र राहण्याचा विचार केलाय.
खरं सांगतो. आणि आम्ही गौऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही आहोत. आम्ही त्याचाही सांभाळ करणार आहोत. मला नाही, खरं सांगतो. मी ह्याला नाही, आम्ही ना त्याला आमच्याकडे घरगडी म्हणून नोकर म्हणून ठेवणार आहोत आणि त्याचा सांभाळ करणार आहोत. प्लीज तुम्ही त्याला कसलीच आठवण करून देऊ नका. एक Please. मिनिट म्हणजे तुला असं वाटतंय की तू माझ्या मित्राला घरगडी म्हणून कामावर ठेवशील आणि मी ऐकून घेईन. ऐकून घ्या ना. ऐकून घ्या. गौऱ्या मला पण घरगडी म्हणून हवाय. 6 महिने तुझ्याकडे ठेव, 6 महिने माझ्याकडे ठेव. नाही 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 नाही, असं कसं माझा नवरा तुमच्याकडे 6 महिने मला नाही चालणार. मग मी जातो. मी नाही, सांग- नाही, ऐका ना, ऐका ना. प्लीज प्लीज असं करू नका. मी तुमच्या पाया पडतो. कुछ राज कैद रहने दीजिए यादों में, वरना हर एक किस्सा तो शायर भी नहीं सुनाता. पण देणार की नाही ते सांग ना. ते बोलतो सगळं. मी देणार आहे, देणार आहे. गौऱ्या 6 महिने माझ्या. हा, पण 6 महिने आमच्याकडे. हे ठरलं. मंडळी, आपल्या सगळ्यांचे लाडके गाणं पोपट सुमारिया चौघुलिया आज संगीतात आव्हान देणार आहेत त्यांच्याच घरी राहणाऱ्या शेवंताला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्य मल्हार अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी विनोदवीर. उठ चप्पल घाल. कुठे आलायस तू? हा, कशासाठी आणलंय मी तुला इथे? हा, शांत, डोकं शांत ठेव. नमस्कार नमस्कार करता, नमस्कार कर. पाय पड पाय पड पाय पड त्यांच्या. हा ये. आज तुझ्यासाठी अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आज तुझे जे गुरुजी आहेत फार मोठी मैफिल रंगवणार आहेत. कसं वाटतंय तुला? हो, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मी तुमच्या कुल्लू गुरु शिकतोय. कुल्लू गुरु नाही आहे ते, गुरुकुल असं आहे. 2 वर्ष झाले मी तुला शिकवतोय. अजून तू गुरुकुल हा शब्द सुद्धा म्हणायला शिकला नाहीयेस. छोड ना यार. ए नको वागूस असं. हे काय आहे मध्येच? लक्ष दे बाळा, असं करू नको. तुझं वय आहे ना शिकण्याचं. हा, मला सांग, तुला स्टेज म्हणजे काय माहिती आहे? हो, काहींच्या चेहऱ्यावर दिसतं ते. ते तेज रे. स्टेज 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 म्हणजे परफॉर्मिंग स्टेज. हे बघ, ह्याला म्हणतात परफॉर्मिंग स्टेज. परफॉर्मिंग स्टेज. हा, शाबास. स्टेजला मराठीत काय म्हणतात? रंगपंचमी. जे पाडले. रंगमंच. तुला इकडे काय आणलंय बरं सांग बघू मला. उद्या चुकून माकून जर तू माझ्यासारखा मोठा गायक झालास, शक्यता कमीच आहे, तर तुला अशा एखाद्या मंचावर गायचंय. काय झालं असं? मी मंचावर बोलला ना, मला ते मंचावर सूप आठवलं. वाजवे काय सांगतोय मी? लक्ष कुठं आहे तुझं? हा तुझा प्रॉब्लेम आहे. 2 वर्षात काहीही शिकलेला नाहीयेस माझ्या गुरुकुलात तू. सरगमच्या पुढे काय डफलीवाले असं उत्तर देतो हा. छोड ना यार. अरे येडायस का रे? हे काय नवीन तू शिकून आलेला आहेस? सॉरी सॉरी सॉरी. इथे मी का तुला बोलवलं? नीट लक्ष दे ना बाळा. असं करू नकोस ना. फोकस तुझा हलतोय. आज इथे तुला शिकायला मिळणार आहे. आज इकडे काय शिकणार आहेस तू? शास्त्रीय गान काय असतं आज तू इथे शिकणार आहेस. आज शिकणार आहे? मग गेली 2 वर्षे का आपण गोट्या खेळतोय? कुठून शिकतोस कुठून हे सगळं म्हणायला? हा, चल फी दे. चल बापाला सांग 6 महिन्याची फी दे. सॉरी गुरु. दे फी दे. सॉरी. तर 28 रुपये फी आहे. ती सुद्धा 6 महिन्याची तुझ्या बापाने दिलेली नाहीये. थांबा ना जरा. ए रिकामा करा रे स्टेज. एक पंडितजी. नमस्कार. पंडितजी या ओळखलात का मला? नाही. आपलं फोनवर बोलणं झालं होतं सूत्रसंचालिका. हा अच्छा 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 अच्छा. आपणच का त्या? हा, ईशा वडनेरकर लपवून दे बाई. मीच आणि तुम्ही मी ओळखते मी. गानपोपट पंडित सुमारिया चौघुलिया. आणि मी यांचा चुल्ला. चुल्ला नाही रे, चेला. तो वडिलांनी चुल्ला नाव ठेवलं. चेला चेला असं असतं. छोड ना यार. अरे येडास का रे? माफ करा जरा. छान आहे. होय, होय. वा, वा. हे माझा शील आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे ना या कार्यक्रमाचं स्वरूप? म्हणजे आपल्या वार्षिक समारंभ आहे हा. आपला वार्षिक असतो, सभासदांसाठीच असतो फक्त. हा, हा, आपण त्यांना सांगतच नाही काय कार्यक्रम का का असं का? येत नाहीत ना अशी नावं ऐकून, म्हणून आपण त्यांना सांगतच नाही. आता झाली तुडुंब गर्दी झाली, आता खूप झालेली आहे. प्रेक्षक आले. आलो. पण त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा हा, हा, हा. झाला की तुमचे जे नातेवाईक आलेत ना त्यांच्यासाठी जागा नाहीये समोर. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही विंगेतून बघा, काही हरकत हरकत नाही. नाही. माझे तर नातेवाईक, एक मिनिट हो. माझे कोण नातेवाईक आले तिकडे? आ? माझे नातेवाईक नाही आलेत कोण. ए ए ए चुल्ला इकडे. तुझे नातेवाईक आले तिकडे?
नाही तुझे नातेवाईक आले तिकडे? नाही, आमचं नाही नातेवाईक आले. आलेत ना ते कोणतरी शेवंता आणि पिरिया त्या आल्या गुरुजी आपली पिरिया आहे, पिरिया. वाजवेल कानफडात. खुर्ची ठेवा रे इथे विंगेत त्यांच्या नातेवाईकांसाठी किती वेळा सांगितलं बोलवू का त्यांना शेवंता आणि पिरिया? त्यांना नाही, इथेच नाही, बसू दे. गरज ताई नाही या आहे. तुम्ही या ताई ही कशी आली इथे इकडे? बसा या ताई हा त्या इथे विंगेतून सॉरी पण म्हणजे नाही आहे जागा त्यामुळे आपल्याला हे सगळं करावं या इथे बसतील पाणी वगैरे देऊ आली आली. तू कशी आलीस? इथे काय करतेस तू? घरी जा. मालक मी तुमचा कार्यक्रम बघायला आले गरज नाही है. कार्यक्रम बघायची गरज नाही. घरी जा आणि ते झाडलोट बिडलोट सगळं करतात कामाला जा. जाऊ दे हिला. निघा याला ह्या नको असं का बोलताय तुम्ही ते रसिका प्रेक्षक आहेत तुम्ही असं नका वागू त्यांच्याशी आणि ते तिथे विंगेत बसून त्यांनी कार्यक्रम बघितला तर कोणाला त्रास होणार आहे उलट यांनी गायलं तर प्रेक्षकांना त्रास होणार आहे वाजवा शांत बसायचा तुला सांगून ठेवतोय. ऐका जरा. नाही नाही त्यांना जरा प्लीज जाऊ दे. तू जा. गरज नाही तुझी. मला कार्यक्रम बघायचा आहे तुमचा बघायचा नाही कार्यक्रम. तुम्ही माझ्या गुरुमाशी असं नाही बोलू शकत. तुझा तर आवाजच काढेन घालून हात. कुठून काढतेस हा आवाज? ही खोटी खोटी आहे. हे ना जाऊ दे. ऐका माझं. ही कामवाली बाई आहे माझ्याकडची. काम बिम करते. माझ्या विद्यार्थिनीशी तुम्ही असं बोलू शकत नाही माझं पण गुरुकुल आहे तुझं कुठलं गुरुकुल आहे? हेच काय गुरुकुल आहे? अहो एक नाही. मिनिट गुरुमा म्हणताय तुम्ही नक्की कोण आहात मी गुरुमा आहे हे कुठली गुरुमा? अशी कुठली गुरुमा असते? मी गुरुमा शेवंत आहे आणि मी यांची शिष्य पिरिया. पाया पडते. अरे इकडे. तू कशाला जातोस पाया पडायला? माझ्या गुरुकुलात आहेस ना तू? लगेच गुरुमा म्हटलं की पाय वाजवेन फनकन. पंडितजी सुरू करायचा का कार्यक्रम ऍक्च्युली यांची गरज त्यांना नाहीये. विंगेत बसू द्या आपण अहो, सुरू गरज नाहीये त्यांची. वळंबले मला की एक मिनिट हे जरा इथे या माझ्या 2 मिनिटं मला तुमच्याशी काही बोलायचं गरज नाही ऍक्च्युली. 2 मिनिट थांबा. नीट बोल. माझी नीट वाग. तुम्ही नीट माझं नीट आवाज- म्हणणं आधी नीट ऐका आवाज- एवढे लोक हित जमले ती तर जरा नीट गा त्यांच्या सामने घरी जसं फरशीवर बसून एकता ना तसं हसायचं नाही यार. हसायचं. माझी शिष्य आहे ती तिच्याशी तिला नीट सांग बोलायचं हसायचं आणि नाही. माझं हा. काय ते बघून तू आणि घे हळू इथे मला वेगळे असू दे मानव. तसं वागा मग आणि तसं गा मग हित माहिती आहे रेकू नका आणि पहिला हा कार्यक्रम संपला ना संपला की बिदग्या माझ्या हातात आणून ठेवायचे माझा पगार रखडलाय तो देऊन टाकायचा आणि ए दाढी तुला बी सांगून ठेवते बापसाने जी काय ट्युशनची फी भरली असेल ना पहिली माझ्या हातात द्यायची ह्यांच्या हातात द्यायची नाही नाही, माझा नाही. पगार तरी सुटालो आवाज कमी हो. इथे आवाज चढवायचा नाही माझ्या. वाकडं करणार आहे हो तुम्ही माझं हा, पंडितजी कार्यक्रम सुरू करूया का करा करा चालू करा तुम्ही तिथे बसता का आम्ही बसतो इथं, आपण, नीट गा. लोक खोळंबलेत म्हणून फक्त बसा हा तिथे काही लागलं तर सांगा पंडितजी बसून घ्या होय, होय. सुरू करूया ना होय, होय. तुम्ही तयार आहात ना होय होय मी तयार. हा बर पडदा द्या अहो मागताय कशाला त्यांच्याकडे जाऊन घ्या ना. ये इकडे. पडदा द्या म्हणजे पडदा उघडा. घ्या पडदा. आता ह्या पडद्याचं काय असं नाही पडदा. लांब बस तिकडे. करूया का पंडितजी हो कर. नको द्या करायला. द्या पडदा द्या सगळ्यांसमोर, हा? फक्त ऑब्झर्व कर कसं आहे ते. लक्षात आलं? खूप काही शिकायला मिळेल तुला. हा द्या पडदा द्या नमस्कार 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 मंडळी नमस्कार प्रणाम आदाब तर वा पंडितजी आज आपल्याकडे फार मोठे गायक आलेले आहेत वा 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 पंडितजी गान पोपट सुमारिया चौघुलिया आज आपल्या बरोबर आहेत ते वा 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 पंडितजी वा तर त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी असे लाभले पाहुणे जे दिसतात सर धोपट असे लाभले पाहुणे जे दिसतात सर धोपट पण गायनात मात्र आहेत ते गान पोपट गान पोपट गुरुजी इज्जत काढली आहे त्यांनी.
नको खाऊस मार माझा इथे सगळ्यांसमोर मध्ये मध्ये बोलू नकोस शिक जरा हा ये तर पहिलं पुष्प माळाची विनंती करते मी हो हो पंडितजींना. अगदीच अगदीच बुवा बुवा उलट आहेस जरा कोण आहेत ते माफी माग त्यांची पाया पड त्यांच्या माफ करा इकडे, मागे बस तिकडे मागे बस तर आपण पहिलं चुकलो मी पुष्प होय होय माळूया अगदीच, अगदीच. बघतायत बलम परद्यासी या ओ बलम परद्यासी या बलम पर बलम परद्यासी या बलम परदे इकडे 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 तू इकडे तू इकडे पंडितजी, नाही नाही असू दे नमस्कार या इकडे इकडे एक- तू इकडे ताई. या. आली मोरणी आली आली मोरणी आली हा